मस्त चमचमीत दोडक्याची भाजी आज आपण बनवली आहे। कढईमध्ये 4 चमचे तेल घेऊन पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, 3 ते 4 लसूण पाकळ्या ठेचून टाकायच्या। थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतून घ्यायचे। आता 2 दोडक्याच्या शिरा काढून हव्या त्या साईजमध्ये फोडी करून घेतल्या आहेत। दोडक्याच्या फोडी घालून दोडका तेलामध्ये 2 मिनिटे परतून यामध्ये अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट, पाव चमचा हळद पूड, 1.5 चमचा मसाला तिखट, चवीपुरते मीठ व भाजी आपणाला कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजानुसार पाणी घालून मीडियम फ्लेमवर भाजी 5 मिनिटे शिजवून घ्यायची। अधूनमधून 1 ते 2 वेळा भाजी वर खाली करायची। तुम्ही ते बघू शकता। भाजी आपली तयार आहे। दोडका छान मऊ शिजला आहे। वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 10 मिनिटांनी भाजी सर्व करायची। रेसिपी नक्की ट्राय करा। आवडली तर लाईक व शेअर नक्की करा।